नमस्कार मित्रांनो, तिला जाणवलं की तुमचा आनंद पूर्णपणे तिच्यावर अवलंबून नाही, तर तेव्हा तिच्याबद्दलची भावना वेगळ्या स्तरावर जायला लागते. अचानक ती तुमची गरज नाही, तुम्ही एक निवड बनायला लागता आणि लोक गरजेपेक्षा निवडीचा जास्त आदर करतात. थांबा, अजून एक शेवटचा मानसशास्त्रीय नियम म्हणजे बाकी आहे, पण तो समजला तर तुम्हाला काही लोकांची अनुपस्थिती इतकी खोलवर जाणवते की शेवटचा मानसशास्त्रीय नियम खूप साधा आणि प्रचंड ताकदीचा आहे. लोकांनी तुमची सवय लावण्याचा प्रयत्न करू नका. त्याऐवजी त्यांच्या आयुष्यात अशी भावना बनण्याचा प्रयत्न करा जी सहज बदलता येत नाही. कारण सवयी बदलतात, दिनचर्या बदलतात, परिस्थिती पण बदलते, पण काही भावना मात्र वर्षानुवर्ष मनात जिवंत राहतात. आता एक गोष्ट आठवून बघा की तुमच्या आयुष्यात असा कोणी आहे का की ज्याच्याशी तुम्ही आज बोलत नाही, पण तरीही त्याचं नाव ऐकल्यावर तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळीच प्रतिक्रिया येते. कदाचित हलकंसं हसू देखील, पण ती शांतता किंवा कदाचित थोडासा रिकामेपणा का होत असेल? कारण त्या व्यक्तीने तुमच्या आयुष्यात स्वतःची उपस्थिती नाही, तर एक अनुभव निर्माण केलेला असतो आणि तो अनुभव लक्षात राहतात. म्हणूनच जर तुम्हाला एखाद्या स्त्रीच्या मनात खोलवर जागा निर्माण करायची असेल, तर एक लक्षात राहणारी उपस्थिती बना. मित्रांनो, आठवण सहज पुसली जाणार नाही याची तर ही गोष्ट आजपासूनच लक्षात ठेवा आणि तिचा पाठलाग करू नका. तिच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करू नका. तिला प्रभावित करण्यासाठी स्वतःला बदलत बसू नका. यापैकी एकही गोष्ट दीर्घकाळ टिकणारी नाही. त्याऐवजी स्वतःला इतकं घडवा चांगलं की तुमच्या सोबत असताना तिला स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती अनुभवायला मिळते. शेवटी लोक त्या व्यक्तीकडे परत जातात जिथे त्यांना स्वतःचं चांगलं रूप दिसत होतं. खरं आकर्षण ते हे असतं की खरंच जोडले पण असतं, पण कदाचित हेच खरं प्रश्नाचं उत्तर ज्याच्यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहता. मित्रांनो, कसं बनवायचं, तिच्यावर प्रभाव कसा टाकायचा नाही, तिच्यावर सत्ता मिळवण्यात कसं, तिच्या मनाशी खेळण्यातही उत्तर स्वतःला इतकं समृद्ध आणि शांत कसं बनवायचं, तर स्थिर आणि खरं बनण्यातच तुमची एक उपस्थिती आणि तिच्यासाठी सुरक्षित जागा बनून जाईल. एक गोष्ट लक्षात ठेवा, जी माणसं नेहमी त्या ठिकाणी परत जाण्याचा प्रयत्न करतात तिथे त्यांना स्वतःला चांगलं वाटलेलं असतं. म्हणूनच तिच्या आयुष्यात तुम्ही चांगलं बनण्याचा प्रयत्न सुरू करा. एक भावना, कारण व्यक्ती विसरले जाऊ शकतात, पण भावना आयुष्यभर विसरल्या जाऊ शकत नाहीत. एक गोष्ट ही अजून बाकी आहे, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण अनेक पुरुष स्वतःला घडवायला सुरुवात करतात, पण दिवसानंतर पुन्हा जुन्या सवयीकडे परत जातात आणि त्यामागचं कारण म्हणजे खूप मनोरंजक असतं. अजूनही स्वतःला साठीच बदलत नसतात, तर दुसरं कोणीतरी त्यांना गमावू नये म्हणून बदलत असतात. आणि मित्रांनो, एक गोष्ट स्वतःला विचारा, जर आज ती व्यक्ती तुमच्या आयुष्यातून निघून गेली, तर तुम्ही त्या ज्या व्यक्तीसाठी पूर्ण बदलण्याचा प्रयत्न करता आहात, पुढेही सुरू ठेवलं सगळं, तर पुन्हा थांबेल. कारण इथेच सगळा फरक पडतो. खरं आकर्षण तेव्हा जन्माला येतं जेव्हा तुमचं आयुष्य एखाद्या व्यक्तीमुळे चांगलं नाही, तर एखादी व्यक्ती तुमच्या आधीच सुंदर असलेल्या आयुष्यात आलेली आहे. साधं वाटलं असेल की ताकद खूप मोठी आहे. कल्पना करा की एक व्यक्ती, संपूर्ण विश्व फक्त एका नात्यावर उभा आहे आणि दुसरीकडे व्यक्तीकडे स्वतःची धडपड, स्वतःची दिशा आणि स्वतःची ओळख आहे. आता या दोघांपैकी कोणासोबत आयुष्य घालवताना जास्त शांतता वाटेल? या उत्तर स्पष्ट आहे. स्थिरता देतात. अनेक अस्थिर लोक नकळत इतरांना अस्वस्थ करतात. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.